बाबासाहेब आंबेडकर कोणत्या जातीमधून आले, कोणत्या धर्मामधून आले याच्यापेक्षा त्यांनी समानता पेरण्यासाठी अख्खं आयुष्य वेचलंय. म्हणून बाबासाहेब आंबेडकर मोठे आहेत. आणि मग चक्क शाळेतल्या सराव पेपरमध्ये तुम्ही असे भिकारचोट चाळे करता. यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही पेपरचं आयोजन करता. मग थोड्या लाजा वाटू द्या, तुम्ही प्रश्न विचारता की उच्च जात कोणती. याचा अर्थ आजही तुमच्या डोक्यात जातीयतेचं वारं, कोणाच्या बंगल्या, कोणाच्या गाड्या, कोणाच्या घोड्या तुमच्या डोळ्यात खुपसत असतील तर भिकारचोटानं सुधरा ना. गेली भारत निर्माण झाला तेव्हापासून लुटलं होतं, खाल्लं होतं, इतरांची गोरगरिबांची पिळवणूक केली होती. अलीकडे हे लोक जरासे घोड्या गाड्यात फिरायले, लगेच डोळ्यात खुपसायले. मग शाळेमध्ये असताना तुमचं काम काय बाबा? शिक्षकांचं काम होतं हा पेपर हातात पडला, तुम्ही झोपा काढल्या नव्हत्या. ह्या पेपरमध्ये असा प्रश्न येतोच कसता? फिनू द्या लहान लेकराच्या डोक्यात पण जात, धर्म, देश गेला चुलीत, है ना, राज्य गेलं चुलीत, इथली आस्था गेली चुलीत. अरे भारताचं संविधान काय सांगतंय? कलम 15, धर्म, वंश, जात, पंथ, वर्ण यावरून भेदभाव करता येणार नाही.